मला सत्तेसाठी म्हणून तुमच्याकडनं काही गोष्टी करून घेतात किंवा काय करतायत हा नंतरचा भाग. नंतर पश्चातापाचा फक्त कपाळावरती हात मारायला लागेल प्रत्येकाला. जर यांना जर आज कळलं नाही की आपण काय करतो आणि काय करून ठेवणार आहोत. महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये सुरत लुटली. सुरत का लुटली? कारण सुरतमधून ब्रिटिशांना पैसे जात होते ईस्ट इंडिया कंपनीला, म्हणून त्यांनी सुरत लुटली. त्याचा राग आजही त्यांच्या मनामध्ये की आमची सुरत लुटली. त्याचा बदला म्हणून ते मुंबई लुटतायत का, हा माझ्या मनात प्रश्न आहे आणि मराठी माणसाच्या मनात प्रश्न आहे. ज्या पद्धतीनं मुंबईची लूट सुरू आहे, म्हणजे मला तर असं कळलं की सध्याचे जे राज्यकर्ते आहेत त्यातले जे डेप्युटी राज्यकर्ते आहेत ते दिल्लीत जातात तेव्हा मोठ्या थैल्या घेऊन जातात आणि जोपर्यंत त्या थैल्या त्यांना मिळतात तोपर्यंत ते राज्यावर राहतील. हे थैलीचं राजकारण मुंबईतून अनेक वर्ष म्हणजे काँग्रेसच्या काळापासून मुंबई ही थैल्या देण्यासाठीच निर्माण झाली की काय, ते आता त्या थैलीचा आकडा वाढत चाललेला आहे. तर मुंबईचं हेच महत्त्व आहे का कायम की दिल्लीला थैल्या पोचवणं? हेच फार महत्त्वाचं आहे की मुंबईमध्ये आम्ही मुंबईला आपलं शहर म्हणून बघतो. मुंबईचं नाव मुंबादेवीवरनं पडलं हे सगळ्यांना माहिती आहे. पण हे मुंबईला सोन्याचं अंडं देणारी कोंबडी म्हणून बघतायत आणि आता ती कोंबडी ते कापायला निघालेत. मग त्यांनी कोंबडी कापली तर इकडल्या जैन बांधव काय करणार? त्यांना कबूतर कोंबड्या ते पिसं लावून फिरतील. कारण मुंबईसाठी तो अत्यंत गंभीर प्रश्न आहे. हा वेगळा. मला काय म्हणायचं, मी परवा दिवशी म्हटलं ना, मला असं वाटतं महाराष्ट्रामधले जे आमचे विरोधकही असतील, जे कोणी असतील, मला असं वाटतं महाराष्ट्रामधल्या प्रत्येक पक्षातल्या राजकारण्यांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की हे आत्ता नेमकं काय चालू आहे आणि महाराष्ट्राभोवतीचा हा काय विळखा आहे हा मला असं वाटतं प्रत्येकाने ओळखला पाहिजे. तुम्हाला सत्तेसाठी म्हणून तुमच्याकडनं काही गोष्टी करून घेतात किंवा काय करतायत हा नंतरचा भाग. नंतर पश्चातापाचा फक्त कपाळावरती हात मारायला लागेल प्रत्येकाला. जर यांना जर आज कळलं नाही की आपण काय करतो आणि काय करून ठेवणार आहोत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी पक्षातल्या नेत्यांनी ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे वरपासून खालपर्यंत की आपण हे काय करतोय. म्हणजे मराठी म्हणून सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. नाही, मराठी म्हणून ह्या गोष्टींचा विचार आहे. बघा, आपापले मतभेद सगळे असतील, भांडणं असतील, मतभेद असतील, सगळ्या गोष्टी असतील. मला असं वाटतं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे महाराष्ट्रापुढे काही नाही. पण आज ते चिंतामणराव देशमुख कोणी आज व्हायचं? भारतीय जनता पक्षामध्ये लोक असतील किंवा अजून त्यांच्या बरोबरचे इतर सहकारी कोणी असतील किंवा अजून कोणी लोक असतील, प्रत्येकाने या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र माफ नाही करणार आपल्याला. हो, पण जसं त्या काळामध्ये चिंतामणराव देशमुख निर्माण झाल्याने त्यांनी केंद्रातून ठिणगी टाकली. आपले मराठी जी माणसं आहेत भाजपमध्ये जे केंद्रात मंत्री म्हणून बसलेत किंवा खासदार आहेत त्यांनी आदर्श ते सगळे चाटम आहेत ना. आता तो आदर्श वेगळा आणि आदर्श घोटाळे करणारे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात ते काय चिंतामणराव